हे सगळं हे चिथावणीखोर आहे, ही मराठी माणसाला चिथावणी दिली जाते का, एक मुद्दा. आणि दिल्लीत बसून इथल्या माणसांच्या बद्दल, मराठी माणसांच्या बद्दल जे बोललं जातंय ते अपमानास्पद आहे का, मुद्दाम डिवचण्याचा प्रकार आहे का? निश्चितच मराठी माणसाला चिथवण्यासाठी ही सगळी गोष्ट घडून आणलेली आहे. निशिकांत दुबे कुठल्याही पक्षाचा असो, मी मागही म्हणलं अरे तू खासदार भाजपचा आहे पण झारखंड मधनं आलेला आहे, तू का महाराष्ट्राच्या मराठी लोकांवर धावून जातोय? आणि नवनाथ भाऊ, तुम्ही माझ्या मित्र पक्षातले आहात, परंतु आपल्यातला मराठी माणूस हा जागाच असला पाहिजे. मराठी अस्मितेसाठी कोणीही समोर येऊ दे, आपण सर्व मराठी माणसाने त्यांना फटकारलं पाहिजे. तुम्ही जे मगापासून म्हणताय, आम्हाला बोलू दे नवनाथ भाऊ, नंतर तुम्ही बोला. का सांगते? कारण का नचिकांत दुबे जे पहिले बोलले, आज त्यांना परत येऊन बोलण्याची काय गरज होती? आणि ते जे काही सांगतायत की महाराष्ट्राचं मराठी माणसाचं योगदान आहे, तुम्हाला कोणच विचारायला आलेलं नाहीये. बर, हा ठाकरेंचा विषय नाहीये. तुम्ही जर म्हणले ना की नाही दोन्ही ठाकरेंना येऊ द्या आमच्या इथं, आम्ही पटक पटक मारू, तर विषय वेगळा आहे. तुम्ही ठाकरेंच्या नाव घेऊन ऐका, नाही तुम्ही नीट ऐका, नाही तुम्ही नीट ऐका, तुम्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यापासून सुरुवात केली आणि मग पुढे बोलले. ठाकरेंचा विषय घेऊन मराठी माणूस तुमचा जर वेगवेगळ्या राज्यात आला तर पटकू, असं नाही, असं नाही म्हटले, आमचे उघडे नाही माध्यमांच्या फेक नरेटिव्ह तुमच्यासारख्या नवनाथराव मला सांगा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलंय ताई त्यांनी. नवनाथराव बाकी सगळं सोडा, नाव घेऊन त्यांनी पुढे टीका केली आहे. त्यामुळे असा हा जो गैरसमज पसरवला जातो की मराठी माणसाला बोलले, ते अजिबात मराठी माणसाला बोललेले नाही. ते बोलताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलले. जर का मराठी माणसाबद्दल कुणी वाईट बोलत असेल, ऐका ताई, मराठी माणसाबद्दल कुणीही वाईट बोलत असेल तर त्याचा निषेध भारतीय जनता पार्टी निश्चितपणे करेल आणि आम्ही तुमच्या सोबत खांद्याला खांद्या लावून त्याही बाबतीत उभा राहू. कारण फक्त एक मुद्दा त्यांनी करेक्टर दोन ठाकरेंचं नाव घेतलं म्हणताय ना, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. खरं तर थोडं कन्फ्युजन असेल तर त्याच्याबद्दल सांगा. सगळ्या ज्या फॅक्टरीज आहेत ते आमच्या राज्यांमध्ये आहेत आणि त्याच्या जे मेन ऑफिसेस आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत, म्हणून तुमचा जीएसटी कलेक्शन जास्त आहे. काय संबंध ठाकरेंचा? म्हणून योगदान आमचं आहे. विलासराव ठाकरे ठाकरेंबद्दल बोलतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राचं जीएसटी आणि एकूण योगदान हे पहिल्या दिवशीच स्टेटमेंट आहे, त्याच्यानंतर पुन्हा एकदा बाईट दिला. ठीक आहे, महाराष्ट्राने ऐकलेला आहे, परत ऐकलाय आणि त्यांचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी सगळ्यात पुढे होती आणि भाजपने निषेध केला होता. तुम्ही निषेध केल्यानंतर त्यांनी किमान दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे होती, किमान त्यांनी म्हणायला पाहिजे होतं चुकलं माझं, मी ठाम आहे म्हणतायत ते त्याच वक्तेवर. ठीक आहे, परंतु मराठी भाषेच्या अस्मितेचा सन्मान केला पाहिजे आणि त्यांनी इथलं जो टॅक्स भरतायत त्यांनी झारखंड मध्ये कुणी सांगितलं त्यांना येऊन उद्योगधंदे करायला टॅक्स भरायला? नवनाथ भाऊ, हे चुकीचं आहे. तुम्ही जर मराठी माणूस असाल तर तुम्ही बोलणं गरजेचं. ठीक आहे, 10 सेकंद विलासराव, मला एका गोष्टीचं कौतुक करायचं आहे आणि ते पक्षाच्या बाहेर जाऊन रुपालीताईंचं, की होय मराठी म्हणून जर समजा कोणी बोलला आमच्यावरती, मग त्या ठोंबरेताई असतील तरी माझा पक्ष विसरून मी ठोंबरेताईंची बाजू घेईल. उलट अगदी नवनाथ बनच्या बाबतीत जरी कोणी उत्तर भारतीय किंवा अमराठी माणूस काही पण बोलला, बन साहेब मी तुम्हाला विश्वास देतो महाराष्ट्रातला माणूस म्हणून की मी तुमची बाजू घेईल. तुमचा पक्ष कुठलाही असू दे, तुम्ही मराठी आहात. अरे ठाकरे मराठी नाही आहेत का? ठाकरेंना बोलत तुम्हाला बरोबर वाटतंय? हा पहिला मुद्दा. ऐका आता ऐका, आता शांतपणे ऐका, आता शांतपणे ऐका, माझी ही पद्धत. ठीक आहे नवनाथराव, आपण ऐकू. ऐका ना, माझा मुद्दा ऐकू दे. ऐकूया. एक मिनिट थांबा, ऐका. ती एक नया मुल्ला बांग जोर से देता अशी एक हिंदीमध्ये म्हण आहे ना, नवनाथ बन साहेबांचं तसं झालेलं आहे. आज तुम्ही आमचे लोक मोजत आहात. 25 वर्ष शिवसेनेबरोबर सत्तेमध्ये मुंबई महापालिकेमध्ये कोण होतं? मनसे होती.
काँग्रेस होती, राष्ट्रवादी होती, तुम्ही कुठे बसला होतात? अरे आम्ही कुठलंही सत्तेचं पद घेणार नाही असं आशिष शेलारांनी घोषित करू नये. स्थायी समितीचे तुमचे मेंबर्स होतेत ना हो, तुम्ही बसले होते ना हो. अरे काय ठीक आहे. खोटं मला- बोलतायत मला- नवनाथ बनसाहेब. नाही 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 तुमच्या राजश्री उखाड्या शिरवाडकर, पाखाड्यांमध्ये राजश्री शिरवाडकर, महाराष्ट्राला हे नाहीये, फार रस नाहीये. तुम्ही सोबत संसार पण केले ना, आता तुम्ही एक उखाड्या पाखाड्या काढताय. सुनील शुक्ला आपल्या सोबत आहेत. सुनील शुक्लाजी, मुद्दा हा आहे, तुमच्यासारखे लोक पोटा पाण्यासाठी या महाराष्ट्रात आले, गुण्या गोविंदांना आणतायत बिचारे. मराठी माणूस तुम्हाला सांभाळतोय, कुरवाळतोय, सगळं करतोय, तुम्हाला प्रेम देतोय. या दुबेच्या बद्दल कुठलाही माणूस तुमचा एक मोर्चा निघायला पाहिजे इथं, बाबा आमच्या भाकरीवर तू का लाथ मारतोय, तू का आमच्याबद्दल बोलतोय, हे आम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही त्याच्याबद्दल विरोध का करत नाहीयेत? हा नालायक बद्दल मी दुसऱ्या चॅनलवर बोललेला आहे. दुबे असो किंवा नीरव असो, हे इकडे राहत नाही, यांचे व्यवसाय पण नाहीत, यांचे परिवार पण इकडे नाही, कुटुंब नाही. प्रॉपर्टी आहे, आता मला प्रॉपर्टी ऐका- असं काय ऐका- करताय? ऐका फ्लॅट ना, आहे त्यांच्या इथे ऐका ना, कोरडीचे. ऐका. ते दुबईमध्ये पण असणार, बहुतेक असणारच. बीजेपी लोकांचा खूप लोकांच्या प्रॉपर्टी आहेत. आपले जे मित्र बीजेपीचे आहेत, मी त्यांना विचारण्यात इच्छितो, जे वेदांता फॉक्सकॉन आलेला होता महाराष्ट्रामध्ये, 1,00,000 जॉब, 2008चे 50 जीएसटीचं अमाऊंट इकडचं गेलेलं आहे. बाकीचे जे व्यवसाय बाजूला करणारे लोक जे आहेत, ज्यांना व्यवसाय मिळणार होता वेदांता फॉक्सकॉनमुळे, हा कंपनी गुजरातला निघाला, तेव्हा हे बीजेपी लोक हे जिकडे राहतात, तिकडे व्यवसाय करतात आणि राजनीतीमध्ये आहे, या लोकांनी का आवाज नाही उचललं? मी स्वतः पत्र लिहिलेलं आहे. आपले मित्र आहेत, आपले सामंत साहेब, त्यांना पत्र लिहिलं होतं, त्यांनी मला उत्तर दिलं, हा संवेदनशील आहे, मी इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही. राज ठाकरे त्यावेळी त्यांनीही नाही बोललं बीजेपीचा विरुद्ध. शिवसेना बोलत होती, बहुतेक त्यांच्याकडे हे होता पक्ष, जेव्हा त्यांच्या फुटलं नंतर सीएमशिप गेलं त्याच्यानंतर ते बोलत होते. पण आपली पक्ष होती उत्तर भारतीय विकास सेना. मी तुम्हाला प्रमाण देतो ज्याच्यामध्ये आम्ही क्लिअर कट लिहिलेलं आहे की ह्या कंपनीला इकडनं गुजरात कोणी नेऊन गेलं आणि जे अमाऊंट होता, जे महाराष्ट्राला पण येणारा अमाऊंट होता. आता ही टीका का केली जाते असं तुम्हाला वाटतं? ही जी टीका सातत्यानं तिथून केली जातीये, ह्या दुबेंकडून असेल किंवा या सगळ्या लोकांकडून, काय त्याच्या मागचं राजकारण काय वाटतं तुम्हाला? आता गुजरात आपलं हे बिहारमध्ये चुनाव आहेत आणि हा बीजेपीचा एक मॉडेल आहे, कशा आपण इकडे महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका जे चुनाव आहे याच्यामध्ये जे उद्धव उबाटाला 16.3% वोट मिळालं होतं, बीजेपीशी जास्त एक सीट मिळाली होती, त्यांचं वोट कमी खर्च करता येईल तर या मराठी आणि हिंदी भाषेचा मुद्दा ते घेऊन आले. एक बोला मला, जेव्हा हे परिस्थिती चालू असतो तेव्हा त्यांनी नवनाजी बोला, आरोप गंभीर केला त्यांनी. हा, वेदांता फॉक्सकॉन हे कुणामुळे महाराष्ट्राच्या बाहेर केलं? उभाटा गटाचे तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. आता मी तुमच्या मध्ये बोललो नाही, आता माझं ऐकून घ्या. उभाटा गटाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते घरात बसून होते, त्यांनी बैठका घेतल्या नव्हत्या, एकही बैठक त्यांनी घेतली नाही आणि त्या कमिटीला 10 वेळेला वेळ मागून सुद्धा वेळ दिला नाही. त्यामुळे ते वेदांता फॉक्सकॉन गुजरातमध्ये गेलं होतं आणि हे वेदांत महाराष्ट्राने बघितलंय आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सगळं बाहेर गेलं. तेव्हा ते ठीक आहे. ते एक एक जण मी नवनाथराव एक मिनिट शुक्लाजी थांबा. नवनाथराव, त्यांचं म्हणणं आहे तुम्ही उत्तर भारतीय मतांच्या ध्रुवीकरणासाठी हे सगळं करताय. विलासराव, ते मी सांगतोच, फक्त फॅक्ट लक्षात घ्या. वेदांता फॉक्सकॉन हे उभाटा गटामुळे आणि उद्धव ठाकरेमुळे बाहेर गेलं. भारतीय जनता पार्टीचं बरं ठीक आहे, त्याचं उत्तर ते देतील. आपण त्याच्यावर वेगळी खूप चर्चा केली. हा, आता मुद्द्यावर येऊ. महाराष्ट्रातल्या मराठी शुक्लाजी थांबा. महाराष्ट्रातल्या मराठी अस्मितेसाठी सगळ्यात जास्त पुढाकार भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे. मराठीचं पहिलं विद्यापीठ देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन झालं. मराठीला अभिजात दर्जा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात झालं. निशिकांत दुबे यांनी पहिल्यांदा जेव्हा मराठीबद्दल गैरवक्तव्य काढलं तेव्हा निषेध करणारी भारतीय जनता पार्टी सगळ्यात पुढे होती आणि भारतीय जनता पार्टीने निशिकांत दुबे शुक्लाजी थांबा, त्यांचं म्हणणं ऐका ना. त्यामुळं आपण जो काय म्हणतो ना की निशिकांत दुबे पहिल्यांदा जेव्हा मराठीबद्दल बोलले त्यावेळेला निषेध करणारी भारतीय जनता पार्टी होती आणि तेव्हा आम्ही निषेध केला.
आता निशिकांत दुबे जर का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलत असेल आणि ते मराठीतल्या जे हिंदी भाषिक बोलता येणार नाही म्हणून इथं मारहाण करत असतील, तर त्यांना आमचा सवाल आहे, प्रियंका चतुर्वेदी या मराठी बोलणार नाहीत म्हणून जयेश वाणी जाऊन त्यांना मारहाण करणार आहेत का, किंवा त्यांना जाऊन सवाल विचारणार आहेत का? हा देखील आमचा प्रश्न आहे. हे दुटप्पी नवनाथराव राजकारण ठीक आहे, मारहाण करणं चुकीचं, त्याचं कुणी समर्थन करणार नाही, बरोबर, आपल्या सगळ्यांचं एकमत आहे. मारहाणीबद्दल मारहाण करणं अयोग्य, बरोबर आहे की नाही नवनाथराव? बरोबर आहे की नाही? 100% बरोबर, 100% मग मला सांगा, हे दुबे महाशय आज काय म्हणाले? हिम्मत आहे तर तुम्ही मुसलमानांना जाऊन मारा, हिम्मत आहे तर तुम्ही ह्याला जाऊन मारा, तुम्ही त्याला जाऊन मारा. हे काय? आणि नितेश राणे काय म्हणतायत? गोल टोपी आणि ते काय म्हणतात, हे योग्य आहे का? कुठून झाली त्याची सुरुवात? कुठून झाली विलासराव? राजकारणात कुठेतरी एक सुरुवात येते, त्याची सुरुवात कुठून झाली? मग मराठी माणसाला आम्ही मराठी बोलताच येत नाही, तुम्ही मराठी नाही बोलला. आपण सगळ्यांनी मान्य केलं, मारणं योग्य नाही, कुणालाही ह्याला मारा त्याला मारा. काय सुभानाली बोला. महाराष्ट्राची परंपरा विलासराव, आपली साधू संत महंतांची परंपरा आहे. बरोबर, मी सुभानालीला विचारतो, मुस्लिमांना सुद्धा इथं प्रश्नांकित केलं गेलंय, मुस्लिमांना सुद्धा प्रश्नांकित केलं गेलंय, जसं काही मुस्लिम हे मराठी बोलत नाही. सुभानाली, खरं आहे काय? गोल टोपीवाल्याला मारा म्हणतायत नितेश राणेजी, पण त्यांना माहित नाही महाराष्ट्रात 2 करोड मराठी गोल टोपीवाले मुसलमान आहेत, ज्यांची अस्मिता मराठी आहे. पण त्यांनी हे विचार करायला पाहिजे, तुमच्या राजकारणासाठी तुम्ही त्यांच्या भाकरी खाल्ल्या म्हणून तुम्ही महाराष्ट्रामध्ये जातीयते निर्माण करतात. हा जाती धर्माचा प्रश्न नाहीये, हा भाषेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. अरे मुसलमान केरळमध्ये आहे, त्याला त्याच्या भाषेचा अभिमान असतो, कर्नाटकमध्ये आहे त्याच्या भाषेचा असतो, तसा महाराष्ट्रातल्या मुसलमानाला आपल्या भाषेचा अभिमान आहे. मराठीचं राजकारण केलं, पण मराठी भाषेची सेवा सगळ्यात जास्त भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र तुम्ही गोल टोपीवाल्याला महाराष्ट्र, हे गोल टोपीवाला मुसलमान मराठी मुसलमान, तुम्ही गोल टोपीवाल्याला शिकून शिकता. टोपीचा विषय शिवाजी महाराजांच्या गोल टोपीवाले मुसलमान, जेव्हा काही लोकांना, हिंदू लोकांना तुम्ही गुजरातीची मराठी या नावाने महाराष्ट्र तेव्हा आला. जसं त्यांनी जर का सुरुवात केली नसती तर त्याला काउंटर म्हणून हे दुसरं स्टेटमेंट आलं नसतं. ह्याला धार्मिक रंग देण्याचं काहीच कारण नव्हतं नवनाथराव. गोल टोपीचा दाढीचा काय संबंध होता? भाषिक रंग दिल्यानंतर सुरुवात आम्ही नाही केली. हा रुपालीताई तुम्ही बोला. हा प्लीज रंग दिला, भाषिक रंग दिला, त्याच्यानंतर धार्मिक रंग. तुम्ही थांबा, नवनाथ भाऊ जरा थांबा. हा प्लीज ताईंना बोलू द्या. प्लीज एकेकानी बोला, काही बोललेलं कळत नाही. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, आत्ताच आपले मुस्लिम बंधूंनी सांगितलं की आम्ही जर महाराष्ट्रात आहोत तर आम्हाला मराठी भाषा आम्ही अस्मिता सांभाळतो, मानतो. जर केरळामध्ये असेल तर केरळामध्ये ती जी भाषा आहे ती मानतो. मुद्दा हाच आहे, तुम्ही कुठेही राहत असाल, परंतु तुम्ही जर महाराष्ट्रात आला तर मराठी अस्मिता जपा. आणि आता उद्या जर मी झारखंडमध्ये गेले आणि त्या दुबेला म्हणलं की नाही आम्हाला मराठीच बोलायची, तुझी भाषा अशी आहे तशी आहे, तो ऐकून घेईल का नवनाथ भाऊ? नवनाथ भाऊ याच्यात राजकारण आणू नका. मराठी भाषा, मराठी अस्मितेचा विषय, भाजप मधले आपले मुख्यमंत्री मराठी माणसाचं सरकार आहे. मग मराठीच माणसांना तुमचा खासदार का अडचणीत आणतोय याचा विचार करताल की नाही? आणि एक लक्षात घ्या, तुम्ही किती ओढून बोला तरी ही टीव्हीवरची जनता बसतीये. 3 मुद्दे. मला एक प्रश्न ताई तुम्ही प्रश्न विचारला म्हणून नम्रपणे नवनाथजींचं उत्तर घेतो, नंतर येतो. मराठी अस्मिता आणि मराठी बद्दल अभिमान भारतीय जनता पार्टीला आहे. भारतीय जनता पार्टी मराठी माणसाच्या कायम बाजूने उभं राहणार आहे. मी पहिल्या दिवशी जेव्हा दुबेचं वक्तव्य आलं, आपल्यासोबत एका चॅनलला होतो, मी तिथे तुमच्यासोबत महाराष्ट्र केला. पण मराठी माणसाबद्दलचं वक्तव्य नाही आहे, उभा करण्याबद्दल आहे. त्यामुळे आजच्या वक्तव्याला आणि त्या दिवशी एक एक जण प्लीज त्या दुबेची वकिली करणारे नवनाथजी म्हणतात. नाही, पण एक गोष्ट आहे, मुद्दा मराठीचा आहे आणि त्यामुळे आज देशाच्या पातळीवरती मराठी माणसाची जी प्रतिमा चाललेली आहे सगळ्या माध्यमांवरती. नवनाथराव, तुम्ही जरी म्हणाला ठाकरेंच्या बद्दल ह्या सगळ्या जरी गोष्टी असल्या, प्लीज एक मराठी माणूस म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, आत्ता जा तुम्ही एक्सवर जा,
सगळ्या सोशल मीडियावर जा, माध्यमांमध्ये जा, तिकडच्या सगळ्या बघा मराठी माणसाच्या बद्दल कशी गरळ ओकली जाते. त्याचं कारणच आहे की माध्यमांनीच ते चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट केलं. अहो, त्यामुळे मराठी ते सांगतो बाईट मध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठीक आहे, ठाकरेचा स्पष्ट मी असे उल्लेख अनेक केला. अकाउंट दाखवतो जे मराठी माणसाबद्दल खूप चुकीच्या पद्धतीने बोलले जात आहेत. ठीक आहे, खूप खूप